तेवढ्या पुरतं लाली पावडर करतात, परत आहे तसं आहे. आता यंदा सुटेल की नाही सुटायची ते पहिले बघा तुम्ही. दगडी जबाबदारी आहे तीच ती बघा आता कशी आपटन. गटार पहिले याचा बंदोबस्त करावे, पाणी काढून द्यावं गटारातून तिकडे पलीकडे. त्यांना दाखवा विकास काय झालाय कसं झालाय, त्यांना बी कळायला पाहिजे ना. मागील 8 ते 10 वर्षांमध्ये जुना पुणे नाशिक महामार्ग 50 हा नवीन पुणे नाशिक महामार्ग 60 कडे वर्ग झालेला आहे. नवीन पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 करिता हजारो कोटींचा निधी केंद्र सरकारने टाकला. मंचर बायपासचं काम हे दर्जेदार सुद्धा झालं. काही ठिकाणी छोट्या मोठ्या समस्या सोडल्या तर नवीन महामार्गाचा वापर हे इतर जिल्ह्यातील लोक बायपासनं करत असतात. परंतु नवीन बायपासनं जाणारी वाहने हे लोकल वाहने नसतात. एकीकडे मंचर नगरपंचायत हद्दीतून जाणारा जुना पुणे नाशिक महामार्ग याची पूर्ती वाताहात झाली आहे. मंचर बस स्टँड ते जीवन हॉटेल खिंडपर्यंत व मंचर बस स्टँड ते भोरवाडीच्या नंदी चौकापर्यंत जुना पुणे नाशिक महामार्गाची पूर्ण वाट लागली आहे. एकंदरीतच वाट लागली म्हणायचं तर सोडा, पूर्णतः हायवेची गटारगंगाच झालेली आहे. पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 50 चे अधिकारी या रस्त्यानं सुद्धा ये जा करत असतात. तसेच मंचर शहरातील लोकल वाहनधारक आणि आसपासच्या खेड्यापाड्यातील व वाड्यांवरील वाहनधारक तसेच शहरातील वाहनधारक या रस्त्याचा दैनंदिन वापर करत असतात. परंतु पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 चे अधिकारी यांचे पूर्णतः या पुणे नाशिक महामार्गाकडे दुर्लक्ष झाले असून सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना या जुन्या रस्त्याच्या साईड पट्ट्या आणि खड्ड्यांमध्ये जखमी व्हावं लागलेलं आहे. मागील 8 ते 10 दिवसांपासून हजारो वाहने या रोडनं सुद्धा ये जा करत आहेत. मंचर आणि परिसरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना तसेच गोरगरीब जे नागरिक आहेत त्यांना नाहक गुजराती हॉस्पिटलच्या समोर हायवेला पडलेल्या मोठ्या जीवघेण्या खड्ड्यामध्ये अपघातग्रस्त व्हावं लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्याचं आणि त्यांना मदत केल्याचे येथील स्थानिक आसपासचे दुकानदार लोकांनी सांगितलेलं आहे. एकीकडे नगरपंचायतचे निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी असलेले इच्छुक उमेदवार सुद्धा याकडे डुंकूनही पाहत नाहीयेत. तर मग येणाऱ्या दिवसांमध्ये हे लोक निवडून आल्यानंतर मंचरचा खरंच विकास होणार आहे का? या जुन्या महामार्गाचा जर विकास केला तर तो मंचर शहराचा विकास नाही का? अशा प्रकारचा प्रश्न ही जनता त्यांना विचारू लागली आहे. या गुजराती हॉस्पिटल समोर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याला आणि तुंबलेल्या गटारालाही यमदूत खड्डा असं नामकरण काही लोकांनी केलेलं आहे. कारण तो वर्षानुवर्ष असाच नादुरुस्त आहे. त्याला NHAIचे अधिकारी दुरुस्त करत नाहीत. एक बाजूला खड्डा त्यात जखमी व्हायचं आणि दुसऱ्या बाजूला हॉस्पिटल त्यात ऍडमिट व्हायचं अशी परिस्थिती सध्या इथे दिसतीये. ह्या खड्ड्यामध्ये रोज अपघात होत आहेत. नेमकं कोण कोण जखमी झाले या 4-5 दिवसामध्ये? रात्री पाऊस चालू होता. त्या पावसामध्ये एवढी मोटरसायकल जोरात आपटली, त्याच्यामध्ये परत अँब्युलन्सवाल्यांनी बी खड्डा बुजवला होता. तो जाऊन दोघं तिघ एवढे लोक पडतात. आम्ही बऱ्याच वेळा ते खड्डा बुजवला, ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये जाऊन सांगितलं तरी तेवढ्या पुरतं लाली पावडर करतात, परत आहे तसं आहे. आणि आता तुम्ही लाईव्ह बघा. आता हा जो रोड आहे हा मंचरच्या नगरपंचायत हातीमधून जातो. आता गटारगंगा आहे, सगळी गटारगंगा झाली आहे. याच्याकडे सीईओचं लक्ष नाही का गोविंद दादा? आता विषय असा आहे, आमचं काम आहे, आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही दत्ता गांजाळे सरपंचांना बी फोन केला, त्यांनी बी म्हणले काय बघतो. पण आता विषय असा होतो, रात्रीचा पाऊस चालू होता, 2 नवरा बायको एवढ्या जोरात पडले. आम्ही इथून काम सोडून घाई त्यांना उचललं, साईडला घेतलं. तुम्ही बघा आता गाड्या कशा जातात बघा, तुम्ही जरा तिथं दाखवा. माऊली काय सांगाल? आता गेले किती वर्ष ती समस्या आहे. आता यंदा सुटेल की नाही सुटायची ते पहिले बघा तुम्ही. आता हा मंचरचा हा विकास आहे का? नगरपंचायतच्या अंतर्गत हा जो रोड आहे गावातून जाणार बघा बघा आता ती गाडी जाणार बघा कशी आपटन. आता हे बघा आजच्या अशा प्रकारे वाहनधारक हे 2 व्हीलर वाल्यांच्या अंगावर जात आहेत. मोठमोठ्या गाड्या पंक्चर होत आहेत. किती अपघात झाले आता पण ते 2 नाही झाले. पडले लोकांची ऊन पडलेत पाण्यामध्ये. पुढे घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. वॅगनर बघा किती आपटते बघा. स्थानिक व्यावसायिक बघा सकाळ संध्याकाळचं पिंड मदत करतात. या लोकांना तिथे मदत जाऊन जावं लागतं. खूप मंचर प्रशासन जे आहे नगरपालिकेच्या हातीचा हायवे आहे, NHAIची जबाबदारी आहे. मग दगडी बघा, दगडी जबाबदारी आहे. तीच ती बघा आता कशी आपटन. बस बघा, आता बस आपण पाहणार आहोत. बस जातीये बघा. आता बस वाला या बाजूला आला, इकडे 2 व्हीलरच्या तो अंगावर जाण्याची शक्यता होती. अशा प्रकारचे या वाहनधारकांना हॉस्पिटल आहे समोर आणि इथे हॉस्पिटल आहे, म्हणजे इथे जखमी झाला तर इथे ऍडमिट करता असा हा प्रश्न नाही ना.
NHAI अशा प्रकारे देशात संख्या वाढण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन तर देत नाही ना, अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र निर्माण झालं. गटरगंगा बघू शकता, इकडे हजारो कोटीचा निधी दुकानं दाखवा. NHAI प्रशासनाला आहे. दोन्ही बाजूला व्यवसाय आता बघा. गाड्या येतात. या आता तिकडची गाडी जी आहे पुण्याकडे जाणारी नाशिकवाल्याच्या अंगावर येते. अशा प्रकारे लोक खड्ड्यात उतरवण्याच्या नादामध्ये या काय जीव जाईल. कळत नाही. काय सांगाल, काय मागणी करा तुम्ही? आता काय खड्डा, आता पहिले याचा बंदोबस्त करावे, पाणी काढून द्यावं गटारातून तिकडे पलीकडे. आता किती वर्ष झाले CEO तर म्हणतात चांगला विकास चालू आहे, मंचर मध्ये आहे का विकास? त्यांना बोलवा इथं, त्यांना दाखवा विकास काय झालाय कसं झालाय, त्यांना बी कळायला पाहिजे ना. नक्की काम त्यांनी आदेश दिले, लोक काम करतात का नाही करतात ते त्यांनी स्वतः येऊन बघावा. आपण मंचर शहरात एक भाग, काय वाटतं हा रस्ता चांगला झाला पाहिजे का? मग आता रोड चांगले झाले पाहिजे. काय विकास ह्या ते खड्डे बघा. मोटरसायकल कसं आता ही जायचं, गाडी बघा, जर याला नाही मोटरसायकल गाडी घसरती इष्टी आल्यावर. इकडून बघा कोणा तरी राहिलं काय, मुरुम नाही राहिला. स्थानिक इथे दुकानदार तुम्हाला मगदीला धावून जावं लागतं. सारखं जावं रात्री लागतं. अपरात्री काल जर 1,000 गाड्या या रस्त्याने गेल्या नाही का? अहो, काल पाऊस झाला. 2-3 दिवस सुट्ट्यांमुळे तेवढी ट्रॅफिक होती, लय लोक पडली. आता तुम्ही वाटलं तर थोडा अंदाज घ्या, चालू ठेवा किती लोक आढळतात बघा. गाडी घालून बघा किती गाडी, 3 फुटाचा खड्डा आहे. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, मनसर, आंबेगाव, पुणे.